अबब 600 लोकांसाठी व्हेज पुलाव. हो, तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे. आणि हा जो पुलाव आहे तो आचारी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हे जे आचारी आहे ते वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या ऑर्डर्स घेतात. तुम्हालाही कुणाला ऑर्डर्स घ्यायची असेल तर तसं मला नक्की कमेंट करून सांगा. खूप छान असा स्वयंपाक ते बनवतात. त्यांच्या हातचा स्वयंपाक मीही खाल्लेला आहे आणि ते अप्रतिम असा स्वयंपाक बनवतात. तर तुम्हालाही तुमच्या कसल्या बर्थडेजच्या म्हणा लग्नाच्या ऑर्डर्स द्यायच्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्यांचा नंबर शेअर करेल. तर त्यासाठी त्यांनी आता व्हेज पुलावसाठी मोठं असं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी भरपूर असं तेल टाकून घेतलं होतं. त्यात त्यांनी काही खडे मसाले टाकून घेतलेले आहेत, ज्यात आपले लवंग, मिरी, तेजपत्ता हे संपूर्ण मसाले आहेत. नंतर त्यात भरपूर असा त्यांनी कांदा टाकलेला आहे आणि तो कांदा ते लालसर रंगावर इथे परतून घेत आहेत. त्यांच्या हाताखाली भरपूर अशा लेडीजही त्यांना मदतीसाठी असतात, कारण त्यांना मोठमोठ्या प्रोग्रामसाठी ते ऑर्डर्स घेतात. तर त्यांना हेल्पची गरज पडते, त्यामुळे त्यांचा असा ग्रुप आहे. तर तुम्हालाही ऑर्डर द्यायची असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा. आता या पुलावमध्ये त्यांनी बटाटे चिरून टाकलेले आहे. हे बटाटेही चांगले असे यात ते परतू देणार आहेत. खूप छान असा स्वयंपाक ते बनवतात. 600 लोकांसाठी एवढा मोठा व्हेज पुलाव बनवणं काही सोपी गोष्ट नाही आहे. तोही चवीला अप्रतिम बनवणं, वेळेत जेवण पोचवणं, ह्या सर्व त्यांच्या क्वालिटीज आहेत. त्यामुळे त्यांना भरपूर अशा ऑर्डर्स असतात. आता हे बटाटे त्यांनी त्यात टाकून घेतलेले आहेत आणि ते तेलामध्ये ते परतून घेणार आहेत. 5 ते 7 मिनिटांसाठी गरम अशा आचेवर ते हे बटाटे आता परतून घेत आहेत. नंतर यामध्ये त्यांनी इकडे काही तयारी करून ठेवलेली आहे, ज्यात त्यांनी टोमॅटोही चिरून ठेवलेला आहे. त्याचबरोबर काही भाज्याही त्यांनी चिरून ठेवलेल्या आहेत. यात आता सध्या ते आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहेत आणि तेही परतून घेणार आहेत. आलं लसणाचा स्वादच एक वेगळा या भातामध्ये येतो. भरपूर अशा प्रमाणामध्ये त्यांनी आलं लसूण पेस्ट बनवून ठेवलेली आहे, कारण त्यांना बटाट्याची भाजीही बनवायची होती. आता ही पेस्ट देखील ते चांगले लालसर रंगावर परतून घेणार आहेत. नंतर त्यांनी ते हिरवी मिरची मिक्सरला बारीक फिरून घेतलेली होती, तीही यात टाकून घेतलेली आहे. भाताची टेस्ट या हिरव्या मिरचीने खूप छान येते. संपूर्ण मसाला तुम्ही बघतायत अशा पद्धतीने कंटिन्युअसली ढवळत त्यांनी तो भाजून घेतलेला आहे. त्याचा कलरही आता ते चेंज होण्यास सुरुवात झालेली आहे. इकडे त्यांनी काही टोमॅटो चिरून घेतलेले होते, ते टोमॅटो आता ते त्यात टाकून घेणार आहे. त्याचबरोबर त्यांनी बाकीच्याही भाज्या चिरलेल्या आहेत, ज्यात त्यांनी फ्लावर, सिमला मिरची आणि गाजरही त्यांनी इथे चिरून घेतलेला आहे. हा मसाला आता त्यांनी व्यवस्थित भाजलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर त्यांनी चिरून घेतली होती, ती यात टाकून घेतलेली आहे. भेंड्यांचीही त्यांची तयारी चालू आहे. थोडासा त्यांनी पुदिनाही यात टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा हा मसाला ते परतून घेणार आहेत. मेहनत तर भरपूर असते, पण मेहनत करून ज्यावेळेस आपला पदार्थ छान बनतो त्यावेळेसचा तो एक आनंद वेगळाच असतो. आता या भातामध्ये त्यांनी गरम केलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर चवीपुरतं त्यांनी मीठ टाकून घेतलेलं आहे. हे पाणी चांगलं बॉईल होण्याची ते सुरुवात झालेली आहे. नंतर यात ते आता तांदूळ टाकून घेणार आहेत. पाण्याला छान अशी उकळी ते अजून येऊ देत आहेत. थोडंसं पाणी जास्त बॉईल झालं की मग भात पटकन शिजतो. पाण्याला इथे आता चांगली खळखळ अशी उकळी आलेली आहे. यात ते आता तांदूळ सोडून घेणार आहेत. पाण्याची वाफ होण्याची ते सुरुवात झालेली आहे. आता ते तांदूळ सोडतायत. तांदूळ टाकून झाले की ती व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून संपूर्ण पाण्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होऊन जातात. आणि नंतर याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या तुम्हाला भाज्या टाकून घ्यायच्या आहे. यात त्यांनी गाजर, फ्लॉवर आणि सिमला मिरची टाकून घेतलेली होती. नंतर झाकण ठेवून आपल्याला ते पाणी पूर्णतः आटेपर्यंत हे शिजून घ्यायचं आहे. खूप छान असा मोकळा सुटसुटीत हा जो पुलाव आहे तो बनतो. चवीला खूप छान लागतो. आता इथे फ्लावर, गाजर आणि सिमला मिरची टाकून त्यांनी या पाण्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे. नंतर आता ते झाकण ठेवून हा जो भात आहे तो शिजून घेणार आहेत आणि मस्त असा मोकळा सुटसुटीत पुलाव ते बनवून तयार करणार आहे. यात थोडासा टोमॅटोही त्यांनी टाकून घेतलेला आहे. टोमॅटो टाकून पुन्हा मिक्स करून त्यांनी तो शिजून इथे बघा किती छान असा मोकळा सुटसुटीत व्हेज पुलाव बनवून तयार केलेला आहे. तुम्हालाही असा व्हेज पुलाव खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. संपूर्ण कार्यक्रमांच्या ऑर्डर्स ते घेतात. त्यांचा नंबर तुम्हाला हवा असेल तर खाली मी तुम्हाला मेसेज करेल. जबरदस्त अशा चवीचा व्हेज पुलाव इथे बनवून तयार आहेत. भरपूर अशी कोथिंबीर टाकून त्यांनी तो सर्वही करून घेतलेला आहे. रेसिपी आवडली तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.